तर आज आम्ही भागीरथा पार्क वानाडोंगरी परिसरातील नंदुभाऊ देशमुख यांच्याकडे आलेलो आहे। त्यांचे चिरंजीव प्रतीक हे विदेशामध्ये ऑस्ट्रियाला पुढील शिक्षणासाठी म्हणजे MSc करण्यासाठी जात आहे। त्यासाठी आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे। तर सर्वप्रथम मी प्रतीकचं आणि त्यांच्या आईवडिलांचं अभिनंदन करतो आणि आमच्या चर्चेला सुरुवात करतो आहे। काय नाव तुझं पूर्ण? माझं नाव प्रतीक नंदकिशोर देशमुख। प्रायमरी एज्युकेशन कुठे झालं तुझं? माझं 10th 12th हे नागपूरला झालेलं आहे। त्यासाठी मी यशोदा हायस्कूल आणि कमला नेहरू महाविद्यालय येथे शिक्षण घेतलं। इंजिनिअरिंगसाठी मी पुणे विद्यापीठात प्रयत्न केला आणि तिथे मी माझं इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्समध्ये पूर्ण केलं। त्यानंतर आता मी उच्च शिक्षणासाठी युरोपमधला जो ऑस्ट्रिया देश आहे तिथे मी चाललेलो आहे आणि लॉजिक अँड कम्प्युटेशनमध्ये मी MSc करू पाहतो आहे। तर तू या आपल्या परिसरातील जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना काय संदेश देशील? मी हा संदेश देईल की या खूप फास्ट चेंज होणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत जर तुम्ही तुमची रिसर्चची जी रिसर्च पोझिशन आहे किंवा तुमचं रिसर्च उद्दिष्ट जे आहे ते जर तुम्ही लवकरात लवकर ठरवू शकलात आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचे सुपरवायझर कॉलेज हे डिसाईड करू शकलात तर खूप फायदेशीर राहील। आणि सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की या AI आणि क्वांटम कम्प्युटिंगसारख्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत जर तुम्ही फंडामेंटल गोष्टींवर रिसर्च केला तर ते तुमच्या करिअरसाठी खूप बेनिफिशियल आहे। तर सध्या या ऑनलाईन युगामध्ये जसा प्रतीक आता ऑस्ट्रियाला जात आहे तर त्यांनी जो संदेश दिला त्या संदेशाचं पालन करून आपल्या वानाडोंगरी हिंगणा परिसरातील विद्यार्थ्यांनी सुद्धा उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये जावं आणि आपल्या देशाचं नाव रोशन करावं। धन्यवाद।